गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियमची स्टडी करायची. सो व्हॉट इज द टेम्परेचर ॲट द इक्विलिब्रियम. ओके, पहा या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण गिब्स एनर्जी पाहिली. ओके, आपण एक इक्वेशन पाहिलं होतं, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. ओके, हे इक्वेशन आपण पाहिलं होतं. आता ध्यानात ठेवा, इट इज द गिब्स एनर्जी चेंज. याला आपण गिब्स एनर्जी चेंज म्हणतो. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस असते. ओके, तर पहा ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमला कंडिशन काय असते? आपण गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी पाहिलं होतं. तर गिब्स एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटी मध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की ॲट इक्विलिब्रियम we may say that, but at equilibrium delta G is equal to 0. इक्विलिब्रियमला आपल्यामध्ये डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस काय असते? इक्विलिब्रियमला असते. ओके, मग आपल्याला तीच कंडिशन यूज करायची की डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 ठेवायची. का 0 ठेवलं आपण डेल्टा जी ची व्हॅल्यू? बिकॉज द प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. की प्रोसेस ही इक्विलिब्रियमला असेल तर काय असणार आहे? आपलं पॉईंट टेम्परेचर कुठलं पाहिजे? आपल्याला इक्विलिब्रियमचं पाहिजे. ओके, मग आपण याच इक्वेशन मध्ये डेल्टा जी ची व्हॅल्यू जर 0 ठेवली. का 0 ठेवलं? बिकॉज द प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. ओके, सो therefore you can write according to the equation 0 is equal to delta H minus T into delta ES. ओके, याला रिअरेंज करू आपण. अगेन याला रिअरेंज केलं आपण तर we can say that therefore del T into delta ES is equal to pi minus T into delta S इकडे पाठवलं काय होते? प्लस होते. ओके, T into delta S is equal to delta EH. परत रिअरेंज करायला टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये कारण आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचे. therefore we can write T is equal to delta S इकडे पाठवलं डिनोमिनेटर होईल delta H divided by delta ES. Okay, it is the temperature at equilibrium. कोणतं टेम्परेचर आहे? की जेव्हा आपण या इक्वेशन मध्ये डेल्टा जी ची व्हॅल्यू किती ठेवली? 0 ठेवली, तेव्हा आपल्याला जे टेम्परेचर पाहिलं ते. आणि आपल्याला माहिती डेल्टा जी 0 कधी असतं? इट इज ओनली ॲट द इक्विलिब्रियम. ते इक्विलिब्रियमला काय असतं? 0 असतं. ओके, सो पहा डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 पुट करायची. डेल्टा जी ची व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये 0 पुट केली आपण तर त्याला आपण रिअरेंज केलं तर टी इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल? डेल्टा एच डिवाइडेड बाय डेल्टा एस. सो इट इज द टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम. हे इक्विलिब्रियमचं टेम्परेचर. ओके, हे पहा आपल्या नवीन टेक्स्टबुक जे आलेलं आहे ना, नवीन टेक्स्टबुकमध्ये खूप शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हेच इक्वेशन दिलेले आहे. तुम्ही जर पहा हा पॉईंट डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी टी इंटू डेल्टा एस आणि त्यांनी डायरेक्ट त्याच्या खाली स्टेप दिलेली टी इज इक्वल टू डेल्टा एच डिवाइडेड बाय डेल्टा एस. ओके, हे काय केलं आपण तर पहा फक्त या इक्वेशन मध्ये डेल्टा जी ची व्हॅल्यू किती ठेवायला? 0 ठेवायला. का 0 ठेवायला? कारण डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 कधी असते? जर प्रोसेस कधी असेल? इक्विलिब्रियमला असेल तर डेल्टा जी किती असते? 0 असते. तेवढाच चेंज केला आपण. डेल्टा जी ची व्हॅल्यू किती ठेवली? 0. कारण का इक्विलिब्रियमची कंडिशन आपण अप्लाय केली. ओके, नेक्स्ट पहा 0 च्या फॉर्म मध्ये 0 इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. त्याला रिअरेंज केलं आपण तर टी इज इक्वल टू काय भेटेल? डेल्टा एच डिवाइडेड बाय डेल्टा एस. इट इज द टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम. हे इक्विलिब्रियमचं काय टेम्परेचर समजलं? ओके, पहा नेक्स्ट यानंतर आपल्याला डेल्टाची आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं रिलेशन काय ते पाहायचे. ओके, तर पहा व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आपला एक आयनिक इक्विलिब्रियम चॅप्टर याच्या अगोदर होता, तो राहिलेला आहे. त्या आयनिक इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये किंवा केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर जो आहे आपला, त्या इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट and what is its relation to the different functions. ओके, सध्या आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो मी तुम्हाला व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
की आपल्याला आता गिब्स एनर्जीचं आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं रिलेशन पाहायचं. ओके, गिब्स एनर्जी त्यालाच आपण गिब्स फंक्शन असं सुद्धा म्हणतो. हे ध्यानात ठेवा, गिब्स फंक्शन म्हणजेच काय, गिब्स एनर्जी. ओके, गिब्स एनर्जीलाच आपण गिब्स फंक्शन असं सुद्धा म्हणतो. ओके, अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट what is the relationship between Gibbs function, that is Gibbs energy and equilibrium constant, हे पाहायचं आपल्याला. तर सिंपली पहा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आपण एक k ने डिनोट करतो. ओके, आणि गिब्स एनर्जी आपल्याला माहिती आहे, इट इज डिनोटेड बाय डेल्टा J. सो व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द गिब्स फंक्शन अँड द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट k आपल्याला फाइंड करायचं. ओके, तर पहा त्याच्या अगोदर डेल्टा G आणि डेल्टा G0 यांचं एक रिलेशन आहे, ते आपल्याला यूज करायचं. ओके, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज डेल्टा G. डेल्टा G इज द गिब्स एनर्जी चेंज. ओके, डेल्टा G म्हणजे काय, गिब्स एनर्जी चेंज किंवा चेंज इन गिब्स एनर्जी. आणि दुसरं ध्यानात ठेवा, डेल्टा G0, व्हॉट इज डेल्टा G0, स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज. ओके, तर पहा डेल्टा G हे गिब्स एनर्जी चेंज आहे आणि डेल्टा G0 हे स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज आहे. सो डेल्टा G and delta G0 are related to each other according to the equation delta G is equal to delta G0 plus RT into natural log of Q. Okay, it is the relationship between delta G and delta G0. Okay, गिब्स एनर्जी आणि स्टँडर्ड गिब्स एनर्जी यांचं हे रिलेशन आहे, याचा आपल्याला यूज करायचं आहे. सो व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन गिब्स एनर्जी अँड स्टँडर्ड गिब्स एनर्जी. स्टँडर्ड गिब्स एनर्जी अँड गिब्स एनर्जी आर रिलेटेड अकॉर्डिंग टू द इक्वेशन डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT इनटू नॅचरल लॉग ऑफ Q. ओके, आता व्हॉट इज Q इथं ध्यानात ठेवायचं, वेअर Q इज द रिएक्शन कोएफिशिएंट. Q हा रिएक्शन क्वेश्चन आहे. ओके, 1 मिनिट. पहा इथे Q आलेला आहे. Q हा रिएक्शन क्वेश्चन आहे आणि त्याचा नॅचरल लॉग आहे, नॅचरल लॉग, नॉट बेस्टेन. बेस्टेन नाही आहे, नॅचरल लॉग आहे. ओके, मग आता हे Q काय, तर ध्यानात ठेवा, जनरली कुठल्याही केमिकल रिएक्शनसाठी रिएक्शन क्वेश्चन हा रेशियो असतो product divided by reactants. Product divided by reactants. ओके, मग रिएक्शन क्वेश्चन हा दोन गोष्टीचा असतो, एक तर कॉन्सन्ट्रेशनचा असतो किंवा प्रेशरचा असतो. ओके, आता पहा जर रिएक्शन क्वेश्चन हा कॉन्सन्ट्रेशनचा असेल तर त्याला आपण QC म्हणतो. व्हॉट इज QC, कॉन्सन्ट्रेशन ऑफ, सॉरी, रिएक्शन क्वेश्चन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. किंवा रिएक्शन क्वेश्चन हा प्रेशरचा असतो, प्रेशर ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय प्रेशर ऑफ रिएक्टंट्स. ओके, तर त्याला आपण QP म्हणतो. व्हॉट इज QP, रिएक्शन क्वेश्चन ऑफ प्रेशर. ओके, पहा व्हॉट इज Q, Q इज द रिएक्शन क्वेश्चन. आणि रिएक्शन क्वेश्चन काय असतो, रेशियो असतो काय असा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स किंवा प्रेशर ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय प्रेशर ऑफ रिएक्टंट्स. ओके, एक रिएक्शन पास कन्सिडर करा, एखादी रिएक्शन, एक जनरल रिएक्शन घेऊ आपण, A plus B gives C plus D. आता हे पहा A B C D हे काय तर रिएक्टंट्स आहेत आणि प्रोडक्ट्स आहेत. ओके, त्यांचा अमाउंट घेतला आपण, स्मॉल लेटर दाखवलं, A B मोल्स ऑफ B, C moles of C and D moles of D, amounts त्यांचे.
ओके. आता या रिॲक्शन साठी आपल्याला Q ऑब्टेन करायचं. व्हॉट इज Q? ओके. तर हा रिॲक्शन क्वेश्चन हा आपल्याला माहिती आहे, हा दोन्ही फॉर्म मध्ये असतो, एक तर कॉन्सन्ट्रेशनच्या किंवा मग प्रेशरच्या. ओके. मग आता सिंपली पहा, आपण जर कॉन्सन्ट्रेशनचा रेशो वापरला तर त्याला आपण QC म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? QC. आणि प्रेशरचा रेशो ऑब्टेन केला तर आपण त्याला काय म्हणतो? QP म्हणतो. ओके. पहा आपण QC ऑब्टेन करू. व्हॉट इज QC? रिॲक्शन क्वेश्चन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सिंपली पहा, कशाचा रेशो पाहिजे आपल्याला? प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिॲक्टन्स. मग आपण QC इज इक्वल टू या रिॲक्शन साठी लिहू शकतो, प्रोडक्ट कुठले कुठले C आणि D आहे, त्यांचा अमाउंट किती आहे? स्मॉल c आणि स्मॉल d. तर ध्यानात ठेवा, त्याचे अमाउंट असतात कोएफिशियंट, त्यांना त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर करायचा, एक्सपोनेंट करायचा. ओके. मग प्रोडक्ट कुठले कुठले येतात? कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटने डिनोट करायचं. कधीही आपण कॉन्सन्ट्रेशन डिनोट करताना स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो. म्हणजे काय डिनोट करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इनटू दुसरा प्रोडक्ट कुठला आपल्याकडे? D, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. ओके. आणि C आणि D किती येतं? C हा स्मॉल c एवढा आहे आणि D हा स्मॉल d एवढा आहे. तर त्यांचे जे मोल्स असतात त्यांना त्यांचा पॉवर करायचा, एक्सपोनेंट करायचं. ओके. मग C चा पॉवर आहे C आणि D चा पॉवर, त्याचा कोएफिशियंट काय? D एवढा आहे. म्हणजे काय घेतलं आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ C राइज टू पॉवर C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D राइज टू पॉवर D. म्हणजे C आणि D हे काय? तर प्रोडक्ट आहे. तर प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनला आता आपल्याला रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन्सने डिवाइड करायचं. कशा डिवाइड करायचं? रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन. मग रिॲक्टंट्स कुठले कुठले आहेत आपल्याकडे? A आणि B आहेत, म्हणून आपण लिहितो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. A हा किती आहे? तर स्मॉल a एवढा आहे. त्याच्या अमाउंटला आपण त्याचं काय करतो? पॉवर करतो. इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B राइज टू पॉवर. B चा पॉवर काय वापरेल मग आपल्याला? स्मॉल. समजलं? हे QC काढला आपण, रिॲक्शन क्वेश्चन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके. जर आपण प्रेशरचा ऑब्टेन केला तर पहा काय लिहू शकतो? और QP इज इक्वल टू, जर आपण QP फाइंड केलं, ओके, आपल्याला काय लिहू? व्हॉट इज QP? रिॲक्शन क्वेश्चन ऑफ प्रेशर. समजलं? मग आता पहा, कॉन्सन्ट्रेशन डिनोट करण्यासाठी आपल्याला ब्रॅकेट्स यूज करावे लागले होते. ओके. प्रेशर यूज करताना आपण ब्रॅकेट्स यूज करत नाहीये. मग पहा, पहिला प्रोडक्ट कुठला आहे? C आहे, तर आपण घेतलं C इनटू दुसरा प्रोडक्ट कुठला आहे? D. ओके. मग आता C आणि D हे प्रोडक्ट्स आहेत, तर त्यांचे काय घ्यायचे आपल्याला? प्रेशर. मग C चा जो कोएफिशियंट असेल त्यांना आपण अमाउंट्सला काय करतो? त्यांचे पॉवर करतो, म्हणून लिहितो प्रेशर ऑफ C अँड प्रेशर ऑफ D असं लिहायचं. याला रीड करायचं प्रेशर. कशाचं प्रेशर घ्यायचं आपल्याला? C चं. So it is pressure of C into pressure of D. ओके. म्हणजे C आणि D चं काय घेतलं आपण? प्रेशर. मग आणि जे काही त्यांचं प्रेशर असेल त्यांना त्यांच्या अमाउंटला काय करतो आपण? तर कॉन्सन्ट्रेशन मध्ये अमाउंटला काय केलं होतं आपण? त्यांची पॉवर. मग त्यांना पॉवर करायचं. मग C चा अमाउंट हे स्मॉल c एवढे आणि D चा अमाउंट हे स्मॉल d एवढे. ओके. तर ध्यानात ठेवा, जे कोएफिशियंट असतात ना, नंबर ऑफ मोल्स, ओके, त्यांना त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन असो किंवा प्रेशर असो त्यांचे काय करायचं? पॉवर करायचं. डिवाइडेड बाय रिॲक्टन्स. आता हे प्रोडक्ट होते C आणि D, आणि रिॲक्टंट कुठले? A आणि B आहेत, म्हणून आपण लिहितो प्रेशर ऑफ A इनटू प्रेशर ऑफ B. ओके. प्रेशर ऑफ A इनटू प्रेशर ऑफ B. आणि यांचा पॉवर कोणते घ्यायचे? तर याचा अमाउंट किती आहे? स्मॉल एवढा आहे. B चा अमाउंट किती आहे? स्मॉल b एवढा आहे. म्हणून आपण लिहितो प्रेशर ऑफ A राइज टू पॉवर A, pressure of B raised to power B. Okay. तर ध्यानात ठेवा, व्हॉट इज Q? Q इज द रिॲक्शन क्वेश्चन. रिॲक्शन क्वेश्चन काय असतो? हा रेशिओ असतो. कशाचा? एक तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, किंवा प्रेशर ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय प्रेशर ऑफ प्रोडक्ट रिॲक्टंट, कुठल्याही रिॲक्शनचा. ओके. नेक्स्ट पहा, आता ह्या जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केल्या, ओके, तर आपण काय लिहू शकतो? पहा आता, डेल्टा G इज इक्वल काय? तर डेल्टा G0, ओके, प्लस एज इट इज RT इनटू नॅचरल लॉग ऑफ Q, नॅचरल लॉग ऑफ Q. ओके.
मग आता आपण Q ची व्हॅल्यू ठेवू शकतो, एक तर QP ठेवू शकतो, QC किंवा QP. ओके, मग आपण इथं जर ठेवलं QC ठेवलं, मग QC ची व्हॅल्यू ठेवा किंवा QP ची व्हॅल्यू ठेवा. ओके, पहा आपण इथं QC लिहू शकतो, त्यालाच आपण QP च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग QC लिहिलं तर काय लिहू शकतो आपण, पहा या Q ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्याकडे, कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर दोन्ही कुठलेही यूज करा, अगोदर आपण QC यूज करू. ओके, नॅचरल लॉग ऑफ concentration of C raised to power C into concentration of D raised to power D divided by concentration of A raised to power A into concentration of D raised to power D. म्हणजे आपण हा कशाचा रेशो घेतला, कॉन्सन्ट्रेशनचा रेशो घेतला QC. ओके, और आपण या कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी कायचा रेशो घेऊ शकतो, यस प्रेशरचा. म्हणून आपण हेच इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहू शकतो, और डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT नॅचरल लॉग. ओके, अब पाय कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी आपण QC च्या ऐवजी काय घेऊ शकतो, QP घेऊ शकतो. मग QP ची व्हॅल्यू जर ठेवली तर काय येईल आपल्याकडे, प्रेशर ऑफ C राइज टू पॉवर C इनटू प्रेशर ऑफ D राइज टू पॉवर D डिवाइडेड बाय प्रेशर ऑफ रिएक्टन्स कुठले होते, प्रेशर ऑफ A राइज टू पॉवर A इनटू प्रेशर ऑफ B राइज टू पॉवर B. ओके, म्हणजे पहा इथे आपण QC ची व्हॅल्यू ठेवली आणि या इक्वेशन मध्ये आपण QP ची व्हॅल्यू ठेवली. ओके, तर रिएक्शन क्वेश्चन हा काय असतो, रेशो असतो एक तर कॉन्सन्ट्रेशनचा किंवा प्रेशरचा. आणि कसा ऑब्टेन करतो आपण, प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनने डिवाइड करायचं किंवा प्रोडक्टच्या प्रेशरला रिएक्टंटच्या प्रेशरने काय करायचं, डिवाइड करायचं. पण त्या रिएक्शन मध्ये जे अमाउंट्स असतात, नंबर ऑफ मोल्स असतात, त्यांना त्याचे एक्सपोनंट करायचं किंवा पॉवर करायचं, त्या कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशरचं काय करायचं, पॉवर करायचं. समजलं इथपर्यंत. ओके, आता पहा हा नॅचरल लॉग आहे. ओके, या नॅचरल लॉगला आपल्याला बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं. नॅचरल लॉगला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, बेस 10 मध्ये. समजलं ना. ओके, आणि परत एक गोष्ट, डेल्टा जी इक्विलिब्रियमला असेल तर किती असतं, 0 असतं. मग आपल्याला डेल्टा जी आणि नॅचरल लॉग या दोन कन्सेप्ट काय करायच्या, चेंज करायच्या. इथपर्यंत समजलं तुम्हाला, हे वरचं मोडतो आम्ही आता. ओके, वाटल्यास स्टॉप करून पॉज करून एवढं लिहून घ्या. नेक्स्ट पार्ट, आपण या दोन इक्वेशनला परत रिअरेंज करायचं. आपल्याला एक माहिती आहे, ऍट इक्विलिब्रियम डेल्टा G इज इक्वल टू 0. ही कंडिशन आपल्याला माहिती आहे की इक्विलिब्रियमला डेल्टा G किती असतं, 0 असतं. ओके, आणि दुसरी एक गोष्ट पहा, अँड Q इज इक्वल टू K. ही एक कंडिशन ध्यानात ठेवायची. इक्विलिब्रियमला डेल्टा G ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि दुसरी गोष्ट Q आणि K दोन्ही सेम असतात. मग आता ध्यानात ठेवा, Q हा काय होता, रिएक्शन कोशंट, आणि K काय असतं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणून आपण लिहू शकतो QC इज इक्वल टू KC अँड QP इज इक्वल टू KP. ही कंडिशन ध्यानात ठेवा की इक्विलिब्रियम जर ला असेल, एखादी प्रोसेस इक्विलिब्रियमला असेल तर Q आणि K दोन्ही सेम असतात. मग Q हे दोन फॉर्म मध्ये, एक तर कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर, आणि K सुद्धा दोन्ही फॉर्म मध्ये ऑप्टेन करता येतं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर. इक्विलिब्रियमला दोन्ही काय असतात, सेम असतात. दॅट इज द इक्विलिब्रियम. ओके, आणि परत डेल्टा G ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. ओके, मग आता आपण या कंडिशन जर अप्लाय केले, इक्विलिब्रियमला जर आपण अटेंड केलं तर इक्विलिब्रियमला डेल्टा G ची व्हॅल्यू किती असते, 0. आणि दुसरी गोष्ट, हा QP आणि
QC यांच्या इक्वल काय असतं QP is equal to KP and QC is equal to KC. ओके, म्हणून आपण काय लिहू शकतो पहा, हेच इक्वेशन एवढी व्हॅल्यू कशाची होती हे ध्यानात ठेवा. ही व्हॅल्यू जी लिहिली आपण कायची होती QC आणि ही व्हॅल्यू कायची होती एवढी Q. ओके, हे दोन्ही जर इक्विलिब्रियमला असतील तर QC आणि QP हे कायच्या इक्वल असतात KC आणि KP च्या. आणि दुसरी गोष्ट डेल्टा G ची व्हॅल्यू किती असते 0 असते. ओके, या इक्वेशनला आपण जर रिअरेंज केलं तर पहा काय होतं, डेल्टा G इज इक्वल, ओके, तेच इक्वेशन परत आपण ऑब्टेन करू. डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT इनटू नॅचरल लॉग ऑफ Q. हे पाहिलं होतं आपण. ओके, आता इक्विलिब्रियमला Q आणि K दोन्ही कशा असतात सेम असतात, म्हणून आपण इथे लिहू शकतो नॅचरल लॉग ऑफ Q जे त्या ठिकाणी लिहिलं आपण और डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT इनटू नॅचरल लॉग ऑफ Q च्या ठिकाणी लिहू शकतो आपण K. ओके, ध्यानात ठेवा Q आणि K दोन्ही काय असतात सेम कधी ऍट इक्विलिब्रियम. आणि दुसरी गोष्ट इक्विलिब्रियमला डेल्टा G इज इक्वल टू किती असतं 0. मग या दोन्ही ठिकाणी आपण काय ठेवू शकतो 0 इज इक्वल टू और 0 इज इक्वल टू. पहा काय चेंज केलं आपण, इक्विलिब्रियम आहे म्हणून डेल्टा G ची व्हॅल्यू किती ठेवली 0 ठेवली. आणि दुसरी गोष्ट इक्विलिब्रियमला Q आणि K काय असतात सेम असतात, म्हणून आपण इथं Q च्या ऐवजी लिहिलं K. ओके, मग आपण QC आणि QP दोन्हीच्या व्हॅल्यू ऑब्टेन केल्या होत्या. मग इथं आपण एक तर KC च्या फॉर्म मध्ये लिहा किंवा KP च्या फॉर्म मध्ये लिहा. काय केलं आपण Q च्या ठिकाणी काय ठेवलं K ठेवलं. अगोदरच्या इक्वेशन मध्ये Q होतं, इथं काय ठेवलं K ठेवलं. आणि दुसरी गोष्ट डेल्टा G ची व्हॅल्यू आपण इथं काय ठेवलं 0. ओके, मग या दोन्ही इक्वेशनला आपण रिअरेंज केलं. या दोन्ही इक्वेशनला आपण काय केलं रिअरेंज केलं. तर आपण लिहू शकतो पहा याला रिअरेंज करा या फर्स्ट इक्वेशनला. ओके, पहा काय होतं, डेल्टा G0 इज इक्वल टू डेल्टा G0 इज इक्वल टू हे सगळं इकडे पाठवा, प्लसचं काय व्हॅल्यू करायला मायनस RT इनटू नॅचरल लॉग ऑफ KC. आणि याला रिअरेंज केलं तर काय लिहिता येईल आपल्याला और मध्ये. ओके, and delta G0 is equal to RT into natural of KP इकडे पाठवाय प्लस इकडे काय होईल मायनस RT into natural log of KP. हे पहा याला आपण या फॉर्म मध्ये रिअरेंज केलं आणि या इक्वेशनला या फॉर्म मध्ये रिअरेंज केलं. ओके, डेल्टा G ची व्हॅल्यू आपण या दोन्ही इक्वेशनची काय केली फाइंड केली. याला रिअरेंज केलं डेल्टा G0 इज इक्वल टू ओके हे RT into natural log KC प्लस इकडे काय होईल मायनस. आता पहा इथं नॅचरल लॉग आहे, जर या नॅचरल लॉगला आपण बेस 10 मध्ये कन्वर्ट केलं तर यस आपल्याला माहिती आहे कधी नॅचरल लॉगला बेस 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 2.303 ने त्या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग पहा या इक्वेशनला रिअरेंज केलं तर देयरफॉर डेल्टा G0 इज इक्वल टू माइनस का माइनस एज इट इज 2.303. ध्यानात ठेवा 2.303 काढला आपण नॅचरल लॉगला कशात कन्वर्ट करायचं बेस 10 मध्ये. हे बाकी एज इट इज RT log to the base 10 of KC. काय केलं आपण हे पहा इक्वेशन डेल्टा G0 is equal to minus RT into natural log of K. नॅचरल लॉगला कशामध्ये कन्वर्ट केलं बेस 10 मध्ये. नॅचरल लॉगला बेस 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला त्या नंबरला 2.303 ने इक्वेशनला काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. आणि जर याला रिअरेंज केलं तर पहा and delta G0 is equal to minus याला आपण नॅचरल लॉगला बेस 10 मध्ये काय करायचं कन्वर्ट 2.303 into RT log to the base 10 of KP.
पहा हे दोन्ही इक्वेशन नॅचरल लॉगच्या फॉर्म मध्ये होते. नॅचरल लॉगला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, लॉग टू द बेस 10 मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. नॅचरल लॉगला बेस 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्या इक्वेशनला 2.303 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. समजलं? तर हे दोन फॉर्म्युले ध्यानात ठेवायला लावायचे. प्रॉब्लेम साठी आपल्याला यूज करायचे. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तेव्हा हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. ओके, कुठला फॉर्म्युला, डेल्टा G0 इज इक्वल टू -2.303 RT log टू द बेस 10 ऑफ Kc किंवा Kc च्या ऐवजी काय येतं, K. ओके, समजलं? Kc म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ कॉन्संट्रेशन, आणि Kp म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ प्रेशर. ओके, रिमेनिंग वी विल कंटिन्यू टुमॉरो. पण हा चॅप्टर आपला संपला आहे. ओके, उद्याच्या पिरियड मध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करू. त्यासाठी तुम्हाला एक सजेशन किंवा तुमचा ॲडवाइस विचारतो मी की पेपर सेकंड कंटिन्यू करायचा आपल्याला का पेपर फर्स्ट कंटिन्यू करायचा. ओके, तुम्ही इंटरेस्टेड कुठल्या याच्यामध्ये ते आपण कंटिन्यू करू, नो प्रॉब्लेम. की पेपर फर्स्टचे चॅप्टर घ्यायचे का पेपर सेकंडचे, म्हणजे फिजिकल केमिस्ट्री आणि पेपर सेकंड जो होता तो आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्री होता. ओके, तर ऑर्गॅनिक घ्यायचं आपल्याला अगोदर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अल्कोहल फेनॉल घेतलेला आहे, त्यातलं इथर बाकी होतं आपलं. ओके, तर ते पेपर सेकंड ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंटिन्यू करायचं, काही फिजिकल केमिस्ट्री पेपर फर्स्ट मधलं जे आहे ते कंटिन्यू करायचं. ओके, तुम्ही मला उद्या सकाळपर्यंत मेसेज करून सांगा. मेसेज करा, फोन करू नका. ओके, मेसेज पाठवा मला सगळे. पेपर सेकंड कंटिन्यू करायचं आपल्याला का पेपर फर्स्ट घ्यायचा, म्हणजे फिजिकल केमिस्ट्री घ्यायचं का ऑर्गॅनिक केमिस्ट्री घ्यायचं. ओके, उद्या 9 वाजेपर्यंत मेसेज पाठवा. ओके, कोणाचे मेसेज जास्त येतील त्यानुसार आपण ठरवू पेपर सेकंड घ्यायचा का पेपर फर्स्ट घ्यायचा. ओके, याच्या अगोदरही एक होमवर्क दिला होता मी तुम्हाला, तो फक्त तुमच्यापैकी 2-3 जणांनी सॉल्व केला, बाकी कोणीही सॉल्व केलेला नाही. तोही सॉल्व करा. ओके.